नमस्कार. तुम्हाला सुद्धा घर बसल्या पैसे कमवायचे आहेत का? म्हणजेच झिरो पैसे इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला कमाई करायची आहे का? तुम्ही जसं गृहिणी असाल, कॉलेज गर्ल असाल किंवा स्टुडंट असाल, तर सगळ्यांना असं वाटतं की आपल्याजवळ पण काहीतरी इन्कम सोर्स असायला हवा. पण शक्यतो आता माझ्यासारख्याच गृहिणी जर असेल, छोटं बाळ असेल, तर काही करणं पॉसिबल नसतं. आणि तुम्हा सगळ्यांना माहीत असेल की माझं यूट्यूब चॅनल आहे, जे आता तुम्ही बघत आहात, सावी डिझायनर या नावाने. आणि त्यावरती मी लहान मुलांच्या ड्रेसेसचे व्हिडिओ टाकत असते. आणि रिसेंटली क्लासेस घेणं सुद्धा मी चालू केलेलं होतं. पण काय असतं, बाळ छोटं असल्यावर आणि घरी कोणी सांभाळायला नसल्यावर आईची मात्र ताळांबळ उडते. आता तुम्ही हे सगळं समजूच शकता जर तुम्ही पण माझ्यासारख्याच असाल तर. कारण की 2 बाळांमध्ये तुम्हाला म्हणजे मोठ्या मुलांचं पण बघा, लहान मुलाचं पण बघा आणि हस्बंडचं पण बघा, हे सगळं पॉसिबल नाही आहे. पण माझे क्लासेस पण तसे पेंडिंग आहे. आणि मी सगळ्यात आधी तर माझ्या त्या स्टुडंटना सुद्धा असं खूप असं मनापासून हात जोडून सॉरी आणि थँक्यू असं म्हणणार. कारण की एवढ्या पेशन्सफुली त्यांनी माझी एवढे दिवस वाट पाहिली आणि मी लगेच त्यांना छोटे म्हणजे जसा वेळ मिळेल छोटे छोटे व्हिडिओ असे बनवून पाठवत असते. आणि तसा करून माझा 1 वर्ष लागला आता पूर्ण माझा क्लास त्यांना द्यायसाठी. ओके. पण असो, आता तो टॉपिक आपण बाजूला ठेवूयात. आता तुम्हाला एक मेन पॉईंट जो आहे तो सांगते की आता तुम्ही माझी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ जर बघितलेले असेल की आपण अनबॉक्सिंग करतो आणि व्हिडिओ टाकत आहोत, पण आपल्याला त्यामागे पैसे पण मिळत आहे. म्हणजे नुकताच रील बनवायचं म्हणून रील बनवत नाही आहे, पण त्याच्या मागे काहीतरी माझा इन्कम सोर्स सुद्धा आहे. आणि तुम्हाला सुद्धा बनवायचा आहे का? तर त्यासाठी काय करायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? तर कमेंट नक्की करा. म्हणजेच तुमची सुद्धा फार अशी तुम्हाला स्वतःला मदत होणार आणि तुम्ही काहीतरी नवीन क्रिएटिव्ह असं काहीतरी करू शकाल. कारण की या जगामध्ये आपण स्वतःच्या पायावरती नवरा कितीही कमवत नवरा जरी पैसे कमवत असेल तरी गृहिणीला मात्र स्वतःचं काहीतरी छोटं का ना असो आपलं अस्तित्व हे लागतच असतं. तर त्याचसाठी म्हणून मी सांगते, कारण की मी जेव्हा करत होते तेव्हा मला सांगायला कोणी नव्हतं. पण मी आता तुम्हाला सांगते इन डिटेल सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या ज्या गोष्टी जर तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर नक्की कमेंट करा. नवीन चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. आणि माझ्या या पूर्ण स्क्रिप्टमध्ये काही जरी बोलण्याचं जर मिसिंग झालेलं असेल तर थोडंसं समजून घ्या. कारण की माझं बाळ झोपलेलं असतं, मी तेव्हाच व्हिडिओ बनवते. कारण की ते एकतर कोणाजवळ राहत सुद्धा नाही. आणि सगळं करून आपलं व्हिडिओ बनवणं किंवा एखादं स्वतःसाठी काहीतरी काम करणं हे खूप फार मोठं असं हे स्ट्रगल आहे. ज्यांना वाटत असेल की आईला एवढं काम, एक बाळच तर आहे, घरी एकटीच तर राहते, पण तसं नसतं. प्रत्येक गोष्टी ज्या आहे तुमचा म्हणजे माझ्याकडे बघण्याचा हेतू, दृष्टिकोन वेगळा असू शकतं, पण मी काय स्ट्रगल करते हे माझं मला माहीत असतं. तर त्यासाठी जर काही व्हिडिओमध्ये मिसमॅच झालं असेल तर नक्की तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हाला जर सुद्धा माझ्यासारखं काहीतरी नवीन करायचं असेल तर पेजला आपल्या फॉलो नक्की करा. बाय बाय, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.